आज आपण करणार आहोत दम आलू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। दम आलूच्या भाजीसाठी इथे मी घेतले आहेत हे छोटे बटाटे। जर तुमच्याकडे हे जर बटाटे नसतील तर तुम्ही साधारण मोठ्या बटाट्याच्या 4 फोडी करून ते वापरू शकता। हे बटाटे मला डीप फ्राय करायचे आहेत म्हणून मी इथे तेल घेतलं आहे। आता या भाजीच्या ग्रेव्हीचा पार्ट दाखवते तुम्हाला। ह्यासाठी काय लागणार आहे। यासाठी घेतलं आहे मी इथे दही। यात आपले जाणार आहेत काही सुके मसाले। हे लाल तिखट घेतला आहे, हा आपला घरचा मसाला आहे। हळद, धणे पावडर, जिरे पावडर, काळी मिरी पावडर, पनीर मसाला घेतला आहे, गरम मसाला घेतला आहे, कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट जाणार आहे आणि मीठ। हे आपलं दह्यामध्ये सारण तयार होणार आहे आपलं। तसंच या भाजीच्या फोडणीसाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, जिरं घेतलं आहे आणि ही सुकी लाल मिरची घेतली आहे। या भाजीसाठी एक वाटण करायचं आहे आपल्याला। या वाटणामध्ये जाणार आहे आपली काश्मीरी लाल मिरची। हे मी साधारण ह्या 3 ते 4 घेतल्या आहेत रंगासाठी। ह्या अजिबात तिखट नाही आहेत। काजू घेतले आहेत इथे मी काही, आणि ह्या भाजीला थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी इथे तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट मिरच्या घेऊ शकता। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बरं, या वाटणासाठी आपण ह्या ज्या मिरच्या घेतल्या आहेत त्या मी जराशा गरम पाण्यामध्ये भिजवून घेतल्या आहेत। मिरच्या आणि काजू हे दोन्ही गरम पाण्यात मी जरा 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवले होते, त्यामुळे वाटणाला चांगला रंग येतो। आणि जी मी फोडणीसाठी जी मिरची घेतली आहे ती आपली सुकीच मिरची आहे, ती मी भिजवलेली घेतलेली नाही आहे, ती आपली कोरडीच आहे। तर आपण या भाजीसाठी दह्याचं मिश्रण बनवून घेऊया। सुरुवातीला आपण घालतो याच्यात लाल तिखट। तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आपण यात घालतोय घरचा मसाला, थोडीशी हळद, धणा पावडर 1 चमचा घेतली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, यात आपण घेतली काळी मिरी पावडर, यात घालतोय आता आपण हा पनीर मसाला। साधारण मी 1 चमचाच घेतला आहे। सगळं साहित्य मी 1 चमचा घेतला आहे। तिखटाचं प्रमाण थोडंसं वाढवलंय। यात आपण घालतोय गरम मसाला आणि कसुरी मेथी, मीठ घालते मी आपल्या चवीनुसार, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, आता मी सर्व साहित्य एकत्र करून घेते। हे बघा, हे आपलं दह्याचं बॅटर असं रेडी झालं आहे। आता मी या भाजीसाठी लागणारे हे वाटण करून घेते। आपलं वाटण तयार झालं आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला हे बटाटे तळण्याआधी या बटाट्याला या काट्या चमच्याने चांगले होल करून घ्यायचे, जेणेकरून हा बटाटा आतपर्यंत शिजला जाईल आणि तळला सुद्धा जाईल। हे बघा, आपलं तेल इथे टाकलेलं आहे। थोडासा गॅस कमी करते। आता आपण ह्याच्यामध्ये बटाटे सोडूया। बटाटे डायरेक्ट न सोडता इथे आपण हे झाऱ्यात असे घ्यायचे आणि सोडायचे, जेणेकरून आपल्याला चटका सुद्धा लागत नाही। आता हे बटाटे छान तळून घेते। आपल्या बटाट्याचा रंग बदलला आहे आणि बटाटा आतपर्यंत शिजलेला आहे। हे बघा, साधारण असे झाल्यानंतर हे बटाटे आपण काढून घ्यायचे। आता मी पुढचे बटाटे तळून घेते। आता आपण भाजीला फोडणी देऊया। त्यात टाकते मी सुरुवातीला जिरं थोडं फुललं पाहिजे। अजून मी याच्यात टाकते 1 सुकी मिरची, आता आपण यात घालून घेऊया कांदा,
कांदा थोडा गुलाबी रंग होईल तर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. हा बघा, आपला हा कांदा चांगला गोल्डन फ्राय झाला आहे. आता आपण यामध्ये आपल्या दह्याचं मिश्रण घालून घेऊया. मिश्रण थोडं घट्ट झालं होतं म्हणून मी याच्यात थोडंसं पाणी घातलं. आता आपण हे मिश्रण घालून घेऊया फोडणीमध्ये. सांभाळून घाला जेणेकरून अंगावर उठणार नाही. आता हे मिश्रण चांगलं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ. झाकण ठेवून देते जेणेकरून हे चांगलं फ्राय होईल आपलं मिश्रण. आपलं मिश्रण हे चांगलं फ्राय झालं आहे. आता मी याच्यात हे तयार केलेलं वाटण घालून देते आणि ही ग्रेव्ही चांगली तेलामध्ये शिजवून घेते. आपली मस्त ही हॉटेल स्टाईल दम आलूची भाजी तयार होते. मग आलूच्या ह्या ग्रेव्हीचा मस्त असा सुगंध दरवळतोय सगळीकडे आणि हिला एक छानशी मी उकळी काढून घेते. आपली ग्रेव्ही छान घट्ट होत चालली आहे. आपण काजू घातले होते मुळे आणि आता छान ग्रेव्हीला एक मस्त अशी तर्री पण यायला लागली. आता मी थोडा गॅस स्लो करते आणि या ग्रेव्हीला छान एकसंधपणा येऊ देते. छान अशी मस्त दम आलूची अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आहा हा, मस्त असा सुगंध दरवळतोय. आता यात मी हे बटाटे सोडून घेते. बघा आपली ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघा कशी मस्त आलेली आहे. एक नंबर भाजी झालेली आहे. आता आपण हे बटाटे सोडले आहेत. आता 2 मिनिटांसाठी आपण याची वाफ काढून घेऊया. तोपर्यंत बटाटे आपल्या ग्रेव्हीमध्ये मस्तपैकी मुरले जातात आणि मग आपली भाजी तयार. आपली दम आलूची भाजी तयार झाली आहे. बघा किती मस्त रटमटीत उकळते. आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आपली भाजी सर्व करायला रेडी. अशा पद्धतीने आपली दम आलूची रेसिपी तयार झाली आहे. तर तुम्ही सुद्धा ही दम आलूची रेसिपी नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. तसंच टेस्टी बाईट्स किचन हे माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.